अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाचं उपोषण हे मागे घेण्यात आलेलं आहे। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टाईला आता यश आलेलं आहे। गोरखनाथ राठोड यांचं उपोषण आता मागे घेण्यात आलं। बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी 6 दिवसांपासून उपोषण केले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा ही मागणी मान्य केल्यानंतर आता अखेर उपोषण हे मागे घेण्यात आलेलं आहे। संजय केनेकर यांच्या शिष्टाईला आता यश आलेलं आहे। भाजप आमदार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळावा, एसटी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश व्हावा यासाठी राज्यभरामध्ये पांढरे वादळ जे आहेत ती पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये गोरखनाथ राठोड जे बंजारा समाजाचे नेते आहेत त्यांनी 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं उपोषण आता कुठेतरी स्थगित झालेलं आहे। भाजप आमदार संजय केनेकर यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलंय। आपण त्यांना विचारूयात त्यांची काय मागणी होती। तो काय सांगाल, तुमची कोणती प्रमुख मागणी होती की ज्यासाठी तुम्हाला 6 दिवस उपोषण करावं लागलं? माझ्या समाजाची 45 वर्षापासून मागणी आहे। आम्ही आदिवासीच आहोत पहिले, पण काय झालं मधल्या काळामध्ये जरा शासनाने आमच्याला बेदखल घेतली दिल्लीच्या लोकांनी। तर आता हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही बंजारा समाजाला अनुसूचित जाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे। संजय केनेकर साहेब हे शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी काल मुख्यमंत्र्यांसंग गोरख चव्हाण आणि संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांसंग त्यांनी चर्चा घडून आणली आणि आता ते म्हणताय की आम्ही माझ्या सभागृहामध्ये मी बंजारा समाजाविषयी ज्या ज्या मागण्या ते आवाज उठेल। एक दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 11 लोक आम्ही त्यांच्याकडे नेणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांकडे संजय केनेकर नेणार आहेत आणि तिथं त्यांची भेट घालून सविस्तर कमीत कमी अर्धा तास आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत। निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे आणि तीच भूमिका मी घेऊन आज गोरख राजपूत राठोड यांना सकल बंजारा समाजातर्फे जे आज 6वा दिवस आहे, ज्यांनी पाणी सुद्धा पिलं नाही असं अमोर उपोषण जे यांच्या शरीरासाठी योग्य नाही आहे। हा लढाऊ मराठवाड्यातला चळवळीतला नेता आहे आणि निश्चितपणे याची सरकारला सुद्धा काळजी आहे। सरकारने दखल घेतलेली आहे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा मी आज त्यांना विनंती करायला आलो की निश्चितपणे सरकारबरोबर तुम्हाला बसू, तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्याबद्दल सकारात्मक चर्चा सरकार करायला तयार आहे। निश्चितपणे सरकारही या गोष्टीवर गांभीर्याने विचार करत आहे। गोरखनाथ राठोड यांनी 6 दिवसानंतर अखेर उपोषण सोडलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट घालून देतो असं आश्वासन जे आहे ते भाजप आमदार संजय केनेकर यांनी दिलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।